नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया आर्ट म्हणजेच स्मार्टच्या यूट्यूब चॅनलवरून मी अमृता तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे आपली 17 एपिसोडची सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवरती पॉडकास्ट चालू आहेत आणि आजचा हा 7वा गोल आहे अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी. ह्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे आज आलेत राजेंद्र खारुल सर. नमस्कार सर. हे R&D काउन्सिल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी चेन्नई याचे मेंबर होते आणि सध्या म्हणजे 2021 पासून ते फाउंडर आणि पार्टनर आणि ह्याशिवाय CEO क्लायमेट हब इंडियाचे ॲडवायझर्स आहेत. सरांची आणखीन एक ओळख म्हणजे सर आपल्या संस्थेवर म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत आणि आपली विजन इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव शेरी ह्याच्या LMC वरती ते आहेत. तर आपण सुरू करूयात राजेंद्र सरांबरोबर आजच्या 7व्या म्हणजेच अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी हा जो सस्टेनेबल गोल आहे ह्या संदर्भात चर्चा करण्यासाठी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी हार्दिक स्वागत करते. आजचा 7वा गोल म्हणजे अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी. आज आपल्याबरोबर आमच्या विद्यार्थिनी पण आहेत आणि त्या तुम्हाला प्रश्न विचारतील कारण तो त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. तर माझा पहिला प्रश्न सर तुम्हाला असा आहे की ही अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी म्हणजे नक्की काय? सुरुवातीला सर्वांना नमस्कार. या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बोलवलं त्याबद्दल संस्थेचे आणि सर्व टीमचे आधी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तुमचा प्रश्न जो आहे तो खरं तर अनेक जणांना पडणारा कॉमन प्रश्न आहे की हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि त्यातल्या त्यात हा 7वा गोल जो आपण म्हणतोय अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी किंवा सस्टेनेबल एनर्जी असं पण त्याचं एक वेगळं नाव आहे. हे का आणि कुठून आलं तर मुळात थोडं मागं आपल्याला जायला लागेल. मागं इन द सेन्स अनेक ठिकाणी आपण हवामान बदलाची चर्चा ऐकतो आणि क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल हा जो विषय आहे तो ह्या सगळ्या याच्याशी निगडीत आहे. युनायटेड नेशन्सनी हा सगळा विषय पूर्ण जगभर आणला त्या याच्या चर्चेसाठी आणि आपण ज्या प्रकारे ऊर्जा वापर करतो आहे किंवा ज्या प्रकारे हवामान बदलते त्याचं मुख्य कारण काय तर एनर्जी हा त्यातला महत्त्वाचा विषय. त्यातले मी नंबर किंवा स्टॅटिस्टिक्स काय आहे ते नंतर सांगेलच. पण मुळात हवामान बदल आणि त्यातले संबंधित विषय जे आहेत त्या सगळ्या विषयांना ॲड्रेस करण्यासाठी वेगवेगळे गोल्स जी काही ठरवली गेली त्यातला एनर्जी हा एक मुख्य गोल आहे. आणि आत्ता जे काही ज्या प्रकारे आपण ऊर्जा वापरतो किंवा एनर्जी वापरतो तिथून क्लीन एनर्जीकडे जाण्यासाठी म्हणून काही टार्गेट्स या गोलच्या अंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती दोघं ठिकाणी ठरवली गेली. मुळात आधी ती आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरली. UN म्हणजे युनायटेड नेशन्स जी आहेत ते UNनी ही टार्गेट आधी ठरवली आणि नंतर प्रत्येक देशाने आपापल्याकडे ते अडॉप्ट केलेली आहेत. तर मुळात हा जो विषय आहे तर एनर्जी आणि सस्टेनेबल एनर्जी किंवा अफोर्डेबल एनर्जी हा सर्व क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल या विषयाशी लिंक्ड आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अच्छा. तुम्ही आत्ता बोलताना म्हणालात की त्याचे काही स्टॅटिस्टिक्स आहेत जगभरातले किंवा भारतातले सुद्धा, ते त्याच्यावर तुम्ही काही प्रकाश टाकू शकता? नक्कीच. ऊर्जेचे जी संसाधनं आहेत किंवा रिसोर्सेस जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची आहेत. आपल्याला जी माहीत आहेत ती साधारणपणे कोळसा किंवा तेल, कोल, ऑइल किंवा नॅचरल गॅस हे आपल्याला आतापर्यंतची ज्ञात रिसोर्सेस होती. गेली अनेक दशकं आपण त्या आधारे इंडस्ट्रियलायझेशन किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही डेव्हलपमेंट आहे ती आपण करत होतो. त्याचा परिणाम असा झाला की साधारण 1960-70च्या नंतर हे जसजसे रिसोर्सेस आपण जास्त प्रमाणात वापरायला लागलो किंवा इंडस्ट्रियलायझेशन अधिक गतीने व्हायला लागलं त्यामुळे नॅचरली आपण हे रिसोर्सेस अधिक प्रमाणात वापरायला लागलो आणि जिथं जिथं इंडस्ट्रियलायझेशन झालं त्या त्या ठिकाणची पोल्युशन लेवल ही वाढत गेली
आणि ती पोल्युशन लेवल वाढत गेली, ती अनेक प्रकारचे पोल्युशन जे आहे ते आपल्याला माहीत आहे. एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, वेस्ट वेगवेगळ्या प्रकारचं आपण क्रिएट करतो, इंडस्ट्रीयल वेस्ट पण आहेत, इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा आत्ता तर सगळ्यात तसा बर्निंग प्रश्न म्हणला पाहिजे. त्या सगळ्या प्रकारचं जे काही पोल्युशन आहे, जे इंडस्ट्रियलायझेशनमधनं किंवा रादर या रिसोर्सेसमधनं तयार होते, तर ते कुठंतरी कमी केलं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि हे जे बेसिक रिसोर्सेस आहेत, कोल, ऑइल, गॅस, हे सोडून काही वेगळे पर्याय आपल्याला शोधता येतील का म्हणून काही संशोधन मागच्या शतकामध्ये चालू झालं. आणि त्यातनं नवीन ऊर्जेचे स्रोत किंवा नवीन रिसोर्सेस, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायो एनर्जी, जी आपल्याकडे ट्रॅडिशनली भारतामध्ये आपण वापरतच होतो वेगवेगळ्या प्रकारे. आपण रोज कपडे वाळायला घालतो, बेसिकली सोलर एनर्जी आपण अशी पण वापरतो. किंवा अनेक प्रकारची धान्य जी आहे ते आपण वाळत घालतो सूर्यप्रकाशामध्ये. तर सौर एनर्जीचा किंवा सोलर एनर्जीचा उपयोग हा पण दैनंदिन आयुष्यामध्ये रोज करतच असतो. फक्त आता त्याचं एक फॉर्मल स्ट्रक्चर काही नंतर तयार झालं आणि त्यातनं दोन प्रकारची ॲप्लिकेशन्स ही आली. एक म्हणजे सौर ऊर्जेच्या आधाराने हीट एनर्जी वापरून काही आपण करू शकतो काही गोष्टी, आणि सौर ऊर्जेच्या आधाराने इलेक्ट्रिसिटी जनरेट करून त्यातनं काही गोष्टी आपण मिळवू शकतो. पण ढोबळमानाने जी काही कन्व्हेन्शनल सोर्सेस होती ती मोठ्या प्रमाणात आता कमी होत आहेत, आणि जी अपारंपरिक किंवा रिन्युएबल सोर्सेस आहेत किंवा क्लीन सोर्सेस आहेत हे आता वाढत आहेत. तर मगाचा जो प्रश्न होता की याचं काही स्टॅटिस्टिक्स नक्की देता येईल का, तर आत्ताचा जो मोस्ट अफोर्डेबल वे ऑफ युजिंग एनर्जी आहे किंवा काय जास्तीत जास्त प्रकारांनी आपण इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी वापरू शकतो, तर इलेक्ट्रिसिटी असा एक फॉर्म आहे एनर्जीचा किंवा ऊर्जेचा जो अधिक गतीने आपण त्याचं एक्सपान्शन करतो आहोत आणि अधिक सोयीस्करपणे किंवा सुटेबिलिटी त्याची जी आहे ती खूप जास्त आहे. तर त्यामुळं कुठली पण एनर्जी, ती कोल असो, ऑइल असो, गॅस असो किंवा सोलर, विंड, बायो एनर्जी, ही जर आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये जर कन्वर्ट करू शकलो तर त्याचा अधिक गतीने प्रसार आणि प्रचार होतो किंवा अडॉप्ट आपण लवकर करतो. आत्ता जगभरामध्ये साधारण 850 कोटी अशी आपली लोकसंख्या आहे. आजच्या तारखेला जवळजवळ 68 ते 70 कोटी पॉप्युलेशन जगामध्ये असं आहे की त्यांना अजूनही ॲक्सेस टू इलेक्ट्रिसिटी मिळालेलं नाही. ती क्लीन का अनक्लीन हा वेगळा विषय आहे, पण अजून त्यांच्यापर्यंत वीज किंवा ऊर्जा पाहिजे त्या प्रमाणात पोचलेली नाही. भारताचा विचार करता आपल्याकडं आपण जवळजवळ 99.5 किंवा 99.6% आपण इलेक्ट्रिफिकेशन जवळजवळ झालेलं आहे भारतामध्ये. गेल्या 10 वर्षात त्यात अधिक गतीने झालं, पण ऑलमोस्ट 100% लोकांपर्यंत वीज पोचलेली आहे. पण पुढचा प्रश्न त्यातला असा आहे की वीज जरी पोचली तरी किती लोक ती अफोर्ड करू शकतील, म्हणून ते अफोर्डेबल एनर्जी आणि क्लीन एनर्जी असा विषय त्यातनं नंतर येतो. तोच माझा नेमका पुढचा प्रश्न होता की आत्ता आपण इथे बसलोय ह्या पॉडकास्टला, इथे वेल इक्विप्ड म्हणजे AC चालू आहे, लाईट्स आहेत, कॅमेरा चालू आहेत, सगळंच आपण म्हणजे अगदी सहज उपलब्ध आहे. पण आत्ताच आपण म्हटलं की काही जणांना त्याचा ॲक्सेस पण नाही, म्हणजे एक बल्ब ही एक लक्झरी आहे त्यांच्यासाठी. त्याच्यासाठी आपण काय पावलं उचलायला पाहिजेत? तर आपण भारतापुरता विचार करता मी मगाशी जसं म्हणलो तसं आपण इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे का, तर आपल्याकडे नक्की अवेलेबल आहे. ती कुठल्या फॉर्ममधनं येते, तर जवळजवळ 55 ते 60% जे आहे ते आपण कोळशामधनं इलेक्ट्रिसिटी आत्ता तयार करतो. राहिलेलं पर्सेंटेज जे आहे ते हायड्रो आहे, गॅस बेस काही किंवा डिझेल बेस काही ठिकाणी आपण जिथे आवश्यकता आहे तिथे डिझेलवरनं पण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आता गेल्या 10-20 वर्षामध्ये सौर ऊर्जेमधनं किंवा पवन ऊर्जेमधनं पण इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला लागलो आहे. पण किती लोक अफोर्ड करू शकतात हा विषय त्यातनं महत्त्वाचा आहे. कारण इलेक्ट्रिसिटीची जी किंमत आहे किंवा टेरिफ किंवा प्राईस आपण ज्याला जी म्हणू, तर ती स्थानपरत्वे किंवा वेळ परत्वे बदलत जाते. महाराष्ट्रातली जी इलेक्ट्रिसिटीची किंमत आहे
तीच गुजरातमध्ये असेल, तीच तामिळनाडूमध्ये असेल, ती जम्मू काश्मीरमध्ये असं नाही आहे. प्रत्येक राज्यामध्ये त्याचं वेगवेगळं स्वरूप आपल्याला प्राइसिंगच्या संदर्भात बघायला मिळेल आणि त्याची काही रचना आहे, त्या ठिकाणचे लोकल काही गोष्टी लक्षात घेऊन ते ठरवली जाते. त्यामुळं अफोर्डेबिलिटी हा विषय हा तसा म्हटला तर स्थानिक आहे. दुसरा विषय जो आहे ते परचेसिंग पॉवर जी आहे ती पण त्यात महत्त्वाची आहे, की कुठल्या क्लासला ती इलेक्ट्रिसिटी विकत घ्यायची आहे. मी महिन्याला 2-4 कोटी रुपये कमावणारा माणूस असेल तर मला 1000-2000 युनिट परचेस करायला काही वाटत नाही. ज्याचं बिल कदाचित एक 20-25 हजार रुपये महिना, 40 हजार रुपये महिना असं मी सहज भरू शकतो. पण तीच एखादं लहान 200-300 स्क्वेअर फुटाचं, 400 स्क्वेअर फुटाचं घर असेल किंवा झोपडी असेल तर एक बल्ब लावायला सुद्धा किंवा तो बल्बचे जे काही चार्जेस आहे ते भरायला सुद्धा कदाचित ती अफोर्डेबिलिटी नसू शकते. तर त्यामुळं एक विषय असतो तो ॲक्सेसेबिल म्हणजे ॲक्सेस टू इलेक्ट्रिसिटी. ॲक्सेस आहे का तर आहे, पण अफोर्डेबिलिटी आहे का, मी ते अफोर्ड करू शकतो का, तर ती मला वाटतं ती त्या ठिकाणी स्थानिक जो कोणी परचेस करणार आहे त्याच्याशी, त्याच्या एकूण इकॉनॉमिक कंडिशनची ती लिंक्ड आहे. त्याच्यातही परत दुसरा विषय असा येतो की कुठल्या कारणासाठी आपण वीज वापरणार आहोत. म्हणजे मी घरामध्ये डोमेस्टिक पर्पजसाठी वापरणार आहे, घरगुती वापरासाठी वापरणार आहे का, इंडस्ट्रीयल प्रोडक्शनसाठी म्हणून काही वापरणार आहे का, तिसरा कमर्शियल जे एस्टॅब्लिशमेंट आहे त्याच्यासाठी म्हणून वापरणार किंवा शेतीसाठी असा एक वेगळी त्यातलं कॅटेगरी आहे. तर त्यामुळं कुठल्या कॅटेगरीसाठी वीज वापर व्हायचा आहे त्याच्याप्रमाणे पण त्याचा रेट किंवा त्याचं प्राईस ही ठरत असते. त्यामुळे अफोर्डेबिलिटी हा जो विषय आहे तो ह्या कॅटेगरीशी जसं रिलेटेड आहे तसं त्याच्या ॲप्लिकेशनशी पण रिलेटेड आहे. आणि सगळ्यांना आपण सगळेजण एकच चार्ज किंवा एकच प्राईस पे करतो असं नाही आहे. मला घरातलं युनिट 10 रुपये 12 रुपये पर युनिटने आत्ता आपण पे करतो. इंडस्ट्रीमध्ये गेलो तर कदाचित 8 रुपये 9 रुपये पर युनिट असं त्यांना चार्ज करतात. तेच कमर्शियल कॅटेगरीमध्ये असेल तर कदाचित 15 रुपये 16 रुपये हे आत्ता त्याचं स्वरूप आहे. हे महाराष्ट्रातलं झालं. अन्य स्टेटमध्ये गेला तर ते कदाचित नंबर वेगळे असतील. त्यामुळं अफोर्डेबिलिटी हा जो विषय आहे की माझी स्वतःची ॲप्लिकेशन काय किंवा माझी अफोर्डेबिलिटी की इकॉनॉमिक कंडिशन काय त्याप्रमाणे मी किती अफोर्ड करू शकतो त्याच्याशी हा विषय लिंक्ड आहे. बरोबर. भारत सध्या सगळ्यात जास्ती कुठली एनर्जी बाहेरनं म्हणजे एनर्जी क्रिएट करण्यासाठी कुठला सोर्स बाहेरनं विकत घेतो आणि त्याचं काय प्रमाण आहे आणि त्याचे काय स्टॅटिस्टिक्स आहेत? ओके, मगाशी म्हटल्याप्रमाणे रिसोर्सेस अनेक प्रकारची आहेत. कोळसा आहे, ऑइल आहे, तेल आहे, गॅस आहे. तर नॉर्मली आपण हा विचार कधी करत नाही. आपण सहज स्कूटरवर बसून किंवा कारमध्ये बसून एक राईड घेऊन येतो, किती लिटर किती पेट्रोल खर्च केलं याचा कधी विचार करत नाही. आता नवीन EV इलेक्ट्रिक व्हेकल्स आल्यात, 2-4 युनिट्स गेले तरी आपल्याला फार काही वाटत नाही. पण आत्तापर्यंतची सगळी जी काही आपली प्रगती म्हणता येईल ती सगळी तसं म्हणलं तर कोल बेस किंवा ऑइल बेस इकॉनॉमी आहे. इकॉनॉमीज आपण म्हणतात ना, आतापर्यंत ऑइल बेस इकॉनॉमी असं म्हणत होतो. पण अनफॉर्च्युनेटली भारतातले रिसोर्सेस बघितले ऑइलचे तर ते खूप लिमिटेड आहेत. आणि आज भारतामध्ये जे काही आपण ऑइल किंवा पेट्रोलचे वेगवेगळे जे काही फॉर्म्स आहेत, पेट्रोल, डिझेल, अन्य प्रकारचे ऑइल्स जे काही आहेत, तर आपली जी गरज आहे त्यातल्या साधारण 85% गरज आपण इम्पोर्ट्समधनं भागवतो. म्हणजे आपल्याकडे 15% रिसोर्सेस, आपले 100 युनिट जर लागत असतील तर आपल्याकडे 15 युनिट्सच तयार होतात. पण 85% गरज ऑइलशी रिलेटेड हे आपण इम्पोर्ट्समधनं भागवतो. तुम्ही मगाशी स्टॅटिस्टिक्सचं काय म्हणलात तर एक इंटरेस्टिंग यातली गोष्ट अशी आहे की ह्या ऑइल इम्पोर्टचं बिल किती आहे. एकूण भारताची इकॉनॉमी हळूहळू वेगळ्या स्तरावर जाते. वी आर लुकिंग ॲट 5 ट्रिलियन इकॉनॉमी. पण आज किंवा गेल्या अनेक वर्षांमध्ये आपलं ऑइल इम्पोर्टचं बिल जर बघितलं ते साधारण गेल्या वर्षाचा अगदी नंबर लेटेस्ट द्यायचा म्हणला मार्च 25 पर्यंत तर 22 लाख कोटी रुपये. मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 22 लाख कोटी एवढ्या रुपयांचं ऑइल, ते पण रॉ किंवा क्रूड ऑइल आपण ज्याला म्हणतो, ते आपण अन्य वेगवेगळ्या देशांकडनं विकत घेतो.
ते आपल्याकडे वेगवेगळे रिफायनरीज आहेत, त्याच्यामध्ये रिफायनिंग करून त्याचे वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स करून मग त्याचं पेट्रोल, डिझेल किंवा अन्य जे काही त्याचे सब प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. तर मुळात क्रूड ऑइल हाच आत्ता एक मोठा आपल्या एकूण प्रगतीमधला तसा म्हणला तर महत्त्वाचा अडथळा त्याला म्हणता येईल असं आहे. जेवढं ऑइलचं इम्पोर्ट आपण कमी करू किंवा त्याला सबस्टिट्यूट भारतातनं आपण देऊ शकू, तेवढी आपली इकॉनॉमी सक्षम होईल किंवा आपला जो पैसा बाहेर जातोय तो पैसा कदाचित भारतातच राहील. त्यामुळं माननीय नितीन गडकरीजी नेहमी सांगतात की एक दिवस असा आला पाहिजे किंवा रादर प्रयत्न आपला असा आहे की 1 लिटरही ऑइल बाहेरनं आलं नाही पाहिजे. त्यामुळे जिथं जिथं ऑइल आहे, जिथं जिथं तेल आहे, ते सगळे ॲप्लिकेशन, ते सगळे त्याचे युसेजेस हे आयदर इलेक्ट्रिसिटी किंवा अन्य कुठल्या तरी वेगळ्या रिसोर्सेसवरती शिफ्ट केले पाहिजे, असा आत्ता आपला प्रयत्न आहे. त्यामुळं पुढची 5-10 वर्ष आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स, कार्स किंवा इवन हेवी व्हेकल्स जी आहेत ट्रान्सपोर्टेशन, आता पुण्यामध्ये आपण बघितलं सगळीकडे इलेक्ट्रिक बसेस आपल्याला बघायला मिळतात, विच इज व्हेरी कॉमन. आता पुण्यामध्ये आपल्याला ते नवीन वाटत नाही, पण अनेक शहरं अजूनही अशी आहेत की त्यांना इलेक्ट्रिक व्हेकल्स काय, बसेस का, कशासाठी आणायच्या, तर ह्या गोष्टी अजून कळलेल्या नाहीत किंवा कळूनही त्या प्रत्यक्ष अंमलात आल्या. मला तेच म्हणायचं आहे की जी आपली पूर्वापार चालत आलेली पद्धती, जसं तुम्ही म्हणालात की आपण कपडे वाळत घालायचो, त्यासाठी ड्रायर काही वापरायचो नाही, तसंच बायोगॅस, तर ही किती संकल्पना चांगली आहे, पण त्याचा वापर तेवढ्या प्रमाणात आपण करत नाही आहोत. त्याचं कारण आपण जेव्हा मगाशी बोलत होतात की त्याला एक प्रोसेस आहे की एक बटन दाबलं आणि लाईट लागला, तसं ते होत नाही. तर त्याच्यासाठी दुसरे आणखीन कुठले विकल्प आहेत का? म्हणजे जर तुम्ही स्वतः विंड मिलच्या ह्याच्यामध्ये सक्रिय आहात, तर त्याच्यातनं आपल्याला कितपत ही एनर्जी मिळू शकते अशा पद्धतीने? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात बेस्ट युटिलाइज आणि अडॉप्टेड फॉर्म ऑफ एनर्जी इज इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी ही काही मूळ रिसोर्स नाही आहेत, कोळसा किंवा तेल किंवा गॅस अशासारखा मूळ रिसोर्स नाही, किंवा सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा. इट्स बेसिकली कन्व्हर्टेड फॉर्म. तुम्ही कुठल्या तरी एका रिसोर्स वापरून तो इलेक्ट्रिसिटीच्या फॉर्ममध्ये आपण आणतो आणि मग इलेक्ट्रिसिटी बेस वेगवेगळे अप्लायन्सेस आपण त्याच्यावरती चालवतो. तर बायो एनर्जीचा विषय जो आहे तो अधिक महत्त्वाचा आहे, कारण इंडिया इज अ ॲग्रिकल्चरल बेसिकली कंट्री. आपली अजूनही 55-60% पॉप्युलेशन जी आहे ती साधारण विलेजेसमध्ये किंवा खेड्यांमध्ये राहते, आणि मेजर ॲक्टिव्हिटी जी आहे आपली ती शेती अशीच आहे. तर त्यामुळं शेती आधारित उद्योग किंवा शेती आधारित काही गोष्टी जर आपल्याला ऊर्जेच्या संबंधी करता आल्या तर ते अधिक सोयीस्कर आहे. तर त्यातला एक फॉर्म जो आहे तो बायो एनर्जी. आता बायो एनर्जी कुठं कुठं वापरता येईल त्यातले अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यातला एक पर्याय जो आहे तो तुम्ही बायोगॅस म्हणलात. ॲग्रिकल्चरल वेस्ट जे आहे ते कन्वर्ट करून प्राण्यांचं जे काही वेस्ट म्हणजे शेण किंवा अन्य गोष्टी ज्या आहेत तर अशा गोष्टी वापरून त्यातनं आपण मिथेन किंवा तत्सम गॅस जे आहे ते आपण जनरेट करू शकतो, ते वापरू शकतो. पण याच्यामध्ये प्रोसेस आहे. कुठलं तरी एक फीड किंवा रॉ मटेरियल ते आपल्याला आणायला लागेल, त्या बायोगॅसमध्ये टाकायला लागेल, त्यातलं टेम्परेचर जे आहे ते विशिष्ट स्तरावरती मेंटेन करायला लागेल, तर त्यातनं गॅस जनरेट होणार. त्याच्यामध्ये थोडं पाणी वगैरे घालायला, तर दिस ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्ड, आणि हे रोज करायला लागणार आहे, सातत्याने करायला लागण्याचा विषय आहे. तर त्यामुळं तो इलेक्ट्रिसिटी एवढा ॲडॉप्टेबल नाही किंवा युजेबल पण नाही. काही ठिकाणी शहरांमध्ये पण खेड्यांमध्ये पण हे करणारी अनेक लोक आहेत, अगदी मनपूर्वक ते करतात, पण त्याचा जेवढा प्रसार व्हायला पाहिजे आणि तेवढ्या प्रमाणात अडॉप्ट करायला पाहिजे ते होत नाही. कारण त्याचं मूळ कारण जे आहे ती फिजिकल ॲक्टिव्हिटी त्यातली जी इन्व्हॉल्ड आहे तो त्यातला महत्त्वाचा विषय आहे. थोडं वेगळ्या स्तरावर न्यायचं म्हणलं तर गेली 5-10 वर्ष आपण भारत म्हणून असा प्रयत्न करतो की CBG नावाचं एक प्रकरण आहे. CBG म्हणजे कॉम्प्रेस बायोगॅस. तर कॉम्प्रेस बायोगॅस हा विषय जो आहे तर अन्य जे काही वेस्ट आहेत, म्हणजे आपण पुण्यामध्ये आता जवळजवळ 1,500 ते 2,000 टन कचरा रोज सगळे पुणेकर तयार करतात. ओके, त्याच्यात आपण सगळेजण आलो तर आपलं कॉन्ट्रीब्युशन त्यात काही KG नक्की आहे 2,000 टनामध्ये. तर हा जो कचरा आहे त्या कचऱ्यापासून मिथेन
तयार करणं किंवा बायोगॅस तयार करणं असा एक महत्त्वाचा विषय असा अन्य ठिकाणी पण सगळीकडे प्रयत्न चालू आहे. इंडस्ट्रीयल वेस्ट असेल किंवा फूड वेस्ट असेल, ह्या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला गॅस मिळू शकतो आणि हा मोठ्या प्रमाणात करण्याचं सरकारचा प्रयत्न आहे. जसं तुम्ही म्हटलात की घरगुती स्तरावरती आपण हे करू शकतो का, तर नक्की करू शकतो. पण केंद्र सरकार किंवा राज्य सरकार पण तसा प्रयत्न करत आहेत आणि जवळजवळ 5,000 असे प्रोजेक्ट्स भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे CBGच्या टेक्नॉलॉजी बेस हे आत्ता येत आहेत आणि सगळी इंडिजिनियस टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये कुठलाही कॉम्पोनंट आपल्याला बाहेरनं विकत आणायचं नाही, कुठलं इम्पोर्टचं बिल भरायचं नाही. तर त्यामुळं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑइलचे जे काही इम्पोर्ट आहे ती सगळी डायव्हर्सिफाय करणे वेगवेगळ्या ॲप्लिकेशनला आणि आपलं नॅचरल रिसोर्सेस किंवा लोकल रिसोर्सेस जे आहे त्या बेसवरती ते शिफ्ट करणे. करेक्ट. दॅट शुड बी अवर प्रायोरिटी. याच्यावर काही सबसिडी गव्हर्नमेंट देते का? बायोगॅसच्या विषयात सबसिडी आहे. बायोगॅस बेस किंवा बायोमास बेस पॉवर जनरेशन, बायोमासपासनं इलेक्ट्रिसिटी पण जनरेट करता येते. त्याचे पण मी विकू पण शकते, ते विकू पण शकतो आपण. ते महाराष्ट्र सरकार समजा महावितरण सारखी संस्था आहे ते विकत पण घेतात. मगाशी वेस्टचा विषय आला की आपण 1,500 किंवा 2,000 टन कचरा पुण्यामध्ये तयार करतो, तर वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी असा एक विषय आहे. हे सगळे इंटरलिंक्ड विषय आहे. बरोबर. आणि हे जेवढं वेस्ट किंवा जेवढं पोल्युशन कुठल्याही फॉर्ममधलं आपण कमी करू, दॅट इज गोइंग टू कॉन्ट्रीब्यूट टू युअर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. करेक्ट. कारण हे कुठं ना कुठं कुठल्या तरी गोलशी हे लिंक्ड आहेत. बरोबर. सर, सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा जो हवामानात बदल झालेला आहे आणि उन्हाळा चालू आहे, त्यामुळे आपण सगळेच खूप प्रमाणात पंखे, AC, कूलर्स असं वापरतोय. पण पुण्यात हे 24 तास आपण त्याचा लाभ घेऊ शकतोय की 24 तास आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे. किंवा मुंबईत असं म्हणतात की 1 मिनिट सुद्धा इलेक्ट्रिसिटी जात नाही. आणि तेच गावामध्ये मात्र 2-2, 3-3 दिवस वीज त्यांना मिळत नाही काही काही वेळेला, एस्पेशली उन्हाळ्याच्या दिवसात. तर ही आपण त्यांना न देऊन सेव्ह करतोय एनर्जी का त्यांना ॲक्सेस डिनाय करतोय? मला वाटतं आपण सेवही करत नाही आणि ॲक्सेस डिनाय पण करत नाही. कारण त्याचं कारण असं आहे की कुठल्या तरी एका भागामध्ये वीज नाही किंवा अवेलेबल नाही, त्याचा साधा अर्थ आहे की ती आपण तिथपर्यंत ती क्वांटिटी जी काय आहे ती पोचवू शकत नाही. जसं मगाशी आपण अफोर्डेबिलिटीचा विचार केला किंवा ॲक्सेस टू एनर्जी असा विचार केला, तसं अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा अवेलेबिलिटी ऑफ एनर्जी, एनी एनर्जी सोर्स. इलेक्ट्रिसिटी आपण बोलताना बोलतो जनरली, पण सगळा जो विचार आहे तो सगळ्या रिसोर्सेससाठी तसा ॲप्लिकेबल आहे. त्यामुळं माझ्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे का, तर ती पोचलेली आहे. माझी ॲक्सेसिबिलिटी इज प्रूवन. माझ्याकडे अफोर्डेबिलिटी आहे का, ती पण आहे. पण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आलं आहे हा एक भाग आहे, पण त्या इलेक्ट्रिसिटीच्या वायर्समध्ये किंवा पोल्समध्ये ॲक्च्युअल वीज वाहते की नाही, आम्हाला जेव्हा हवी आहे त्यावेळेला वीज आहे का नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न जो आहे तो थोडा डिमांडशी रिलेटेड आहे की जिथं जास्त डिमांड किंवा जी प्रायोरिटी गव्हर्नमेंटच्या दृष्टीने आहे तिकडं आधी वीज जाते. ओके, आता तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ॲग्रिकल्चर पंपिंग ही आपली तशी म्हटलं तर प्रायोरिटी आहे की आपण ॲग्रिकल्चर कंट्री आहोत, शेतीप्रधान देश आहे, त्यामुळं शेतीला पाणी मिळालं पाहिजे, वेळेत मिळालं पाहिजे. पण शेतीतलं पाणी अर्धा तास उशिरा गेलं किंवा 1 तास उशिरा लवकर दिलं त्याच्याने फार फरक पडत नाही. मधली काही वर्ष महाराष्ट्र शासनाने किंवा अन्य ठिकाणी पण प्रयत्न असा झाला की जी शेतीला आपण वीज पुरवतोय ते सगळे फिडर्स जी आहेत इलेक्ट्रिसिटीची ती सेपरेट केली आणि आपण रात्री वीज पुरवायचो. ओके, आणि महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये अजूनही दिवसा शेतीला वीज मिळत नाही, ती रात्री वीज मिळते. त्यामुळं आता मग दिवसा वीज कुठं जाते, तर ती डिमांड सेंटर जी आहेत, इंडस्ट्रीयल क्लस्टर्स जे आहेत, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जिथं 24/7 प्रोडक्शन चालू आहे, दॅट इज द प्रायोरिटी. ओके, त्यावेळेला ती तिकडं जाणार. आणि राहिलेल्या वेळात रात्री जेव्हा डिमांड कमी होते साधारण 10-11 वाजेनंतर, त्यावेळेला ॲग्रिकल्चरला आपण वीज पुरवठा करायचा प्रयत्न करतो. पण ही जी परिस्थिती आहे कदाचित की
खेड्यांमध्ये वीज पोहोचत नाही, 2-2, 3-3 दिवस ब्लॅकआउट असतो, इलेक्ट्रिसिटी मिळत नाही. तर ती परिस्थिती मला वाटतं गेल्या काही वर्षात नक्की बदललेली आहे. आणि मी मगाशी जसं म्हणलो 100% इलेक्ट्रिफिकेशन झालं आहे का, तर आत्ता पूर्ण महाराष्ट्राचं किंवा भारतात पण इलेक्ट्रिफिकेशन नक्की झालेलं आहे. आता विषय आहे तो इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचलो, पण इलेक्ट्रिसिटी पोहोचवण्याचा विषय आहे. तर तेवढं प्रोडक्शन कॅपॅसिटी आपली आहे का, की जेवढी डिमांड आहे तेवढी आपण प्रोड्यूस करू शकतो का. आणि नंतरचा प्रश्न येतो की जी काही डिमांड आहे, जी काही प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे ती क्लीन आहे का, की हा त्याचा पुढचा प्रश्न आहे. त्यामुळं आत्ताचं जे काही प्रोडक्शन आहे ते सगळं कोल, हायड्रो किंवा न्यूक्लिअर अशा बेसवरती आहे. ते 5-10% इकडे तिकडे कमी जास्त होत असतं, कमी डिपेंडिंग ऑन सीझन. उन्हाळ्यात थोडंसं काही ठिकाणी लोड शेडिंग येतं, पावसाळ्यामध्ये वीज बऱ्यापैकी अवेलेबल असते, हिवाळ्यामध्ये आपल्याकडं लागत नाही, पण नॉर्थमध्ये गेलात तर हिटर्स हे आवश्यक आहे. त्यामुळं डिमांड ही पुन्हा जिओग्राफी बेस्ड आहे. तुम्ही कुठं आहात त्याप्रमाणे त्या वेळेला डिमांड बदलत राहते. त्यामुळे एखाद्या भागात वीज आहे किंवा नाही आहे आणि ती आम्हाला दिवसाच पाहिजे किंवा ह्याच वेळेत पाहिजे, तर ॲज अ कन्झ्युमर म्हणून तर आपला राईट पण आहे की आपण काही गोष्टी मागू शकतो, पण ती अवेलेबल आहे का नाही ही त्यावेळच्या डिमांड प्रायोरिटी ठरवून जे काही यंत्रणा आहेत, जनरेशन कंपनी आहे किंवा डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे, ती त्या वेळेला तो कॉल घेत असतो. ठीक आहे. तुम्ही आत्ता एक शब्द म्हणालात की क्लीन एनर्जी. क्लीन आणि अनक्लीन असं काय फरक आहे? ओके, मगाशी जे आपण विचार करत होतो की कोल बेस्ड पॉवर जनरेशन आहे किंवा ऑइल बेस्ड, आमचं सगळं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते सगळं आत्ता ऑइल बेस्ड आहे. त्यामुळं ऑइलमधनं कुठली व्हेकल चालवली तरी काहीतरी प्रमाणात CO2, CO त्याचं जे आहे ते एक्झॉस्ट जे काही गॅसेस आहेत ते यायचे. तसंच इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन करताना आपण पुण्या मुंबईमध्ये ते आम्हाला जाणवत नाही, पण जिथं कुठं पॉवर प्लांट आहे, फॉर एक्झाम्पल भुसावळच्या जवळ दीपनगर नावाचं गाव आहे, किंवा चंद्रपूरमध्ये पॉवर प्लांट आहे, किंवा कोराडीमध्ये पॉवर प्लांट आहे, तर जिथं हे पॉवर प्लांट्स आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात ऊर्जा किंवा इलेक्ट्रिसिटी तयार करतो, तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यातनं गॅस किंवा CO2 कार्बन डायऑक्साईड टिपिकली तो इमिट होतो. मोठ्या प्रमाणात ॲश जी आहे ती राख बाहेरच्या आजूबाजूच्या याच्यामध्ये पसरते, तिथल्या पाण्यामध्ये, तिथल्या जमिनीमध्ये. त्यामुळं पोल्युशन वेगवेगळ्या प्रकारचं होतं. त्यामुळे जरी आम्हाला पुण्यामध्ये असं वाटतं की इलेक्ट्रिसिटी क्लीन आहे, पण दॅट इज नॉट द केस, ती कुठंतरी पोल्यूट करते. ओके, त्यामुळं क्लीन एनर्जी म्हणजे काय, तर जेव्हा इलेक्ट्रिसिटी तयार होते, ती इलेक्ट्रिसिटी तयार करताना कुठल्याही प्रकारचा गॅस, ज्याला आपण ग्रीन हाऊस गॅस असं म्हणतो, CO2 आहे, CO आहे किंवा अन्य जे गॅसेस आहेत विच इज इम्पॅक्टिंग ॲटमॉस्फिअर, ज्याच्यामुळं क्लायमेट चेंज होतो, ग्लोबल वॉर्मिंग होते, असे कुठल्याही प्रकारचे गॅसेस हे त्या प्रक्रियेमध्ये बाहेर पडत नाही. असा जो सोर्स आहे दॅट इज अ क्लीन. फॉर एक्झाम्पल आपण आता सौर ऊर्जा किंवा सोलर एनर्जीचं उदाहरण घेऊ. जेव्हा मी सोलर एनर्जीमधनं इलेक्ट्रिसिटी तयार करतो, आपल्या घरांवरती आता आपण रूफटॉप सोलर पॅनल्स लावतो, तर ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी तयार होते ती नॅचरली डे टाईममध्येच होतं किंवा सूर्य सकाळी 8 ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंतच असतो. तर त्यावेळेमध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी तयार होईल ती इलेक्ट्रिसिटी 100% क्लीन आहे, कारण ती जेव्हा तयार होते त्यातनं कुठल्याही प्रकारचं इमिशन हे होत नाही. तसंच पवन ऊर्जेचं आहे, विंड एनर्जीचा विषय जो आहे. तर आता विंड एनर्जी आपण काही ठिकाणी लहान टर्बाईन्स बघितले असतील, काही ठिकाणी फार मोठी टर्बाईन्स आहेत. तर जेव्हा इलेक्ट्रिसिटी तयार होते ती हवेच्या जो काही दाब आहे, प्रेशर जे आहे, त्या वेलॉसिटीच्या याच्याप्रमाणे पाते फिरतात, आणि त्या पाते फिरल्यानंतर त्याला जनरेटर जो काही लावलेला आहे त्यातून इलेक्ट्रिसिटी तयार होते. पण आता हे सगळं होत असताना त्याच्यात कुठल्याही प्रकारचा गॅस जो आहे तो इमिट होत नाही. त्यामुळं दिस इज अ क्लीन एनर्जी सोर्स. बायो एनर्जीचा पुन्हा तोच विषय आहे. आपण जरी ॲग्रिकल्चर वेस्टमधनं इलेक्ट्रिसिटी तयार करत असलो, त्यातनं आपल्याला सकृतदर्शनी धूर बाहेर जाताना दिसेल, पण जेव्हा ते बायोमास जे काही आहे, जे काही ॲग्रिकल्चर वेस्ट आहे ते तयार झालं,
त्यांनी त्याच्या लाईफमध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड शोषून घेतलेला आहे, आपण साधं प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे, कुठली झाडं काय घेतात, CO2 घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे ही सगळी जी काही झाडं होती त्यांनी ऑलरेडी त्यांच्या लाईफ सायकलमध्ये वातावरणातनं CO2 घेतलेला आहे. त्यामुळं इट्स अ न्यूट्रल दॅट वे. त्यामुळं त्याला क्लीन म्हणलेलं आहे. करेक्ट. दुसरा विषय जो आहे आत्ता नवीन याच्यामध्ये जिओथर्मल, म्हणजे जमिनीमध्ये खाली 2, 4, 10 किलोमीटर जाऊन तिथं जी काही हीट आहे ती हीट वापरून त्यातनं स्टीम तयार करून त्याच्यावरनं स्टीम बेस पॉवर जनरेशन करता येतं. अशा अनेक प्रकार ह्या सगळ्या क्लीन एनर्जीच्या विषयामध्ये आत्ता वेगवेगळ्या ठिकाणी येत आहेत. आणि हे सगळे आत्ता चर्चेला यायचं कारण किंवा मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी डेव्हलप होण्याचं कारण मुळातच क्लायमेट चेंज हे आहे. किंवा युनायटेड नेशन्सनी किंवा UNFCCC नावाची जी संस्था आहे, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज, बेसिकली ते त्यांनी जे काही अभ्यास केला आणि ग्लोबली जे आत्ता आपलं टेम्परेचर जे काही आहे जसं वाढतंय, साधारण आत्ता 1.4 1.5 डिग्री ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे ग्लोबल त्याच्यापेक्षा ऑलरेडी आपण वरती आलेलो आहोत. आणि प्रेडिक्शन असं आहे की आत्ता जे काही आपण कन्व्हेन्शनल सोर्सेस किंवा कोल, ऑइल, गॅस जे काही आहे ते तसंच वापरत राहिलो तर हे 1.4 डिग्री जे आहे ते कदाचित 2, 3, 4, 6 डिग्रीपर्यंतची प्रेडिक्शन आहे. आणि 6 डिग्रीला जेव्हा जाईल किंवा इव्हन 2 डिग्रीच्या पलीकडे जाईल त्यावेळेला ॲटमॉस्फेरिक म्हणजे एक एक्स्ट्रीम इव्हेंट्स ज्याला म्हणतो, वादळ असेल किंवा त्यातनं हेवी मॉन्सून रेनफॉल असेल, फ्लड असतील, हे सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या विषयाचा जो बेस आहे, मी मगाशी GHGचा उल्लेख केला, ग्रीन हाऊस गॅस इमिशन, एकूण कॉन्ट्रीब्युशन भारतातलं बघितलं तर 75% GHG कॉन्ट्रीब्युशन हे बेसिकली पॉवर जनरेशनमधलं आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन जे काही आपण करतो ते कोळसा आधारित आहे, ऑइल किंवा अन्य ह्याच्यात आहे, त्यातनं जे काही इमिशन येतं आहे ते भारतातलं जे काही एकूण GHG इमिशन आहे त्यातलं 75% कॉन्ट्रीब्युशन फक्त इलेक्ट्रिसिटीचं आहे. त्यामुळं सगळा फोकस जो आहे आत्ता की आम्हाला जर इमिशन कमी करायचं असेल, ग्लोबल वॉर्मिंगला सपोर्टेड अशा काही टेक्नॉलॉजीज आणायच्या असतील, बाकी टेक्नॉलॉजीजचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे त्या ठिकाणी, ते नाही असं, पण मेजॉरिटी शेअर जो आहे इम्पॅक्टफुल ज्याला म्हणता येईल तो मुळात एनर्जी आहे. एनर्जी त्यातलं इलेक्ट्रिसिटी आहे. त्यामुळं आत्ताच्या जे काही मेथड्स आहे आपल्या इलेक्ट्रिसिटी जनरेशनच्या वापराच्या, ह्या सगळ्या बदलून त्या सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायो एनर्जी ह्या सगळ्या विषयांकडे आपल्याला जायलाच लागेल अशी आत्ताची स्थिती आहे. सरांच्या एकंदरीत बोलण्यावरनं आता आपल्याला कळलेलं आहे की क्लीन एनर्जी वापरणं हे किती गरजेचं आहे. आपल्या पुढच्या पिढीला ह्याचा त्रास होऊ नये म्हणून आपणच आत्ता ते करणं मला असं वाटतं चालू केलं पाहिजे. आपण आता सर विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊयात. चालेल चालेल सर, आता आपण विद्यार्थिनींचे प्रश्न घेऊयात. नमस्कार सर, मी ग्रामीण भागातून येते आणि तिकडे आकडे टाकण्याची खूप पद्धत आहे, तर ती एक प्रकारे इलेक्ट्रिसिटीची चोरीच आहे. तर हे किती एथिकल आहे आणि किती अनएथिकल आहे? तुम्हाला अनइथिकल आहे असं का वाटतं? लोक एक प्रकारे चोरी करतात, कारण इलेक्ट्रिसिटी चोरणं हे खूप एथिकल असेल असं मला वाटत नाही. आकडे कोण टाकतं नॉर्मली? कुठल्या, कोण म्हणजे असं मी माणसाचं नाव विचारत नाही, पण कुठल्या स्तरातली लोक आकडे टाकतात? हे ज्या लोकांना अफोर्ड करू शकत नाही ते लोक चोरी करतात इलेक्ट्रिसिटी. अजून कोणाचा याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असेल तर विचारा, मग मी एकच उत्तर देतो, नाही तर मग ठीक आहे. तर मुळात मगाचा आपला जो प्रश्न होता की अफोर्डेबिलिटी हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो जिओग्राफी म्हणजे तुम्ही जिथं आहात त्याच्याशी तो लिंक्ड आहे. त्याची प्राईस जी आहे ती पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्राईस आहे. पण मी आता जे सांगणार आहे कदाचित ते ऐकून सगळ्यांना धक्का लागेल. जी काही चोरी होती विजेची, ओके, महाराष्ट्रात होते, सगळ्या ठिकाणी भारतामध्ये आपली होते, ते सगळ्यांना मान्य आहे. तर ती आकडे टाकण्याची जी काही पद्धत आहे तर ते नॉर्मली 2 प्रकारे काही लोक एक तर ॲग्रिकल्चर युसेजसाठी की शेतकरी काहीच नसलं तर आपला आकडा टाकून तो पंप चालवणार, मोटर चालवणार. दुसरं काही ठिकाणी ज्या लहान हे आहे वस्त्या आहेत, झोपडपट्टी साधारण आपण जसं म्हणतो, तर त्या वस्ती भागामध्ये
काही ठिकाणी ज्यांना ते शक्य नाही पैसे भरणं किंवा अन्य वेगळ्या कारणांनी, तर त्या ठिकाणी एक चोरी होते. पण ही सगळी जी चोरी होते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चोरी ही इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये होते. तर तुम्ही महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तरी सगळी, कारण असे जे काही आकडे टाकणारे आहेत ते लहान लहान, त्यांची रिक्वायरमेंट खूप कमी आहे मुळात. त्यांच्या घरामध्ये एखादा टी व्ही असेल, एखादा फ्रीज असेल, 2-4 लाईट असतील, 1-2 टेप रेकॉर्डर असतील, 2-4 मोबाईल असतील, याच्या पलीकडे काही नसणार त्याच्याकडं. पण तो अशा 100 झोपड्या, 200, 500, 1000, तर हे सगळे मिळून जे काही वापरतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक चोरी एखादं मोठं इंडस्ट्रियल युनिट करतं. तर त्यामुळं यांचं कॉन्ट्रीब्युशन चोरीमध्ये आहेच. हे अनइथिकल आहे का, तर हे नक्की अनइथिकल आहे. याच्यामध्ये वॉच ठेवला पाहिजे का, तर त्या त्या ठिकाणी यंत्रणा पण आहेत. पण आपल्याकडच्या यंत्रणांच्या आपापल्या स्वतःच्या लिमिटेशन्स आहेत. आपलं व्हास्ट किंवा एक्सपान्शन एवढं आहे की प्रत्येक ठिकाणी जाणं प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. आज आकडे काढले तर उद्या दुसऱ्या दिवशी कोणतरी टाकणारच आहे. रोज काय तुम्ही जाऊन तिथं बसू शकत नाहीत. तर त्यामुळं त्यातले 2 प्रकार आहेत. एक तर अफोर्डेबिलिटी वाढवणं, म्हणजे ॲक्सेसिबिलिटी आहे, त्यांना ॲक्सेस आहे म्हणून ते टाकतायत. त्यामुळे अफोर्डेबिलिटी त्यांची कशी वाढेल हे बघितलं पाहिजे. किंवा अशी काहीतरी यंत्रणा पाहिजे की त्यांची मिनिमम रिक्वायरमेंट, आता आपण PM घर योजना काहीतरी आहे की प्रत्येकाला एक मोफत घर समजा देतोय, तर तसं मोफत इलेक्ट्रिसिटी तसे पण करू शकतो. ते सरकारने काळजी घेण्याचा विषय आहे. तांत्रिकता त्यातली जी आहे की पैसे कोणी भरायचे हा वेगळा विषय आहे. म्हणजे त्यांनी त्याला अफोर्डेबल नाही म्हणून तो करतोय. ज्याला अफोर्डेबल आहे, आता आपल्यापैकी अनेक जण आपापल्या घरातली बिलांचे आकडे सांगू आपण थोड्या वेळाने, तर आपल्याला जे अफोर्डेबल आहे ते आपण कोणी 5000 करतो, कोणी 100 करेल, कोणी 200 करेल. त्याला 100 रुपये पण भरणं शक्य नाही आहे. ते 100 रुपये मग कोण भरतं? शेवटी सरकार भरतं. सरकार म्हणजे कोण भरतं? तर सगळेजण टॅक्स पेयर जे आहेत तेच त्याचे पैसे भरतात. कारण ती जी किंमत आहे ती कोणीतरी पे केली पाहिजे. पण मला सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की लहान वस्त्यांमध्ये किंवा झोपडपट्ट्यांमध्ये जी काही वीज चोरी होते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक कदाचित इंडस्ट्रीयल लहान लहान युनिट्स आहेत, त्यांचे पण स्वतःचे प्रश्न आहेत. ते का करायला लागतं तो वेगळा विषय आहे पुन्हा. पण तोही एक मोठा कॉन्ट्रीब्युटर ह्या विषयामध्ये आहे, हे मला वाटतं लक्षात घेतलं पाहिजे. इंडस्ट्रीयल हे तर मला फारच धक्कादायक आहे. म्हणून म्हणजे अशा ह्याच्यात नवीन नवीन गोष्टी भरपूर असतात. आणि मेजॉरिटी शेअर तो तिथं आहे. म्हणजे मला बिल येतंय. अजून एक गंमत सांगायची म्हणली तर सरकार जे काही वीज पुरवतं तुम्हाला, तर ती वीज पुरवल्यानंतर बिल येतं. समजा 100 लोकांना बिल पाठवलं तर 100ची 100 जण बिल भरत नाहीत. करेक्ट. ते चोरी हा वेगळा प्रकार झाला. आणि बिल न भरणे, बिल न भरणं हा वेगळा प्रकार झाला. आणि अशी न भरणारी पण भरपूर मंडळी आहे. आता सरकार 2 महिने 3 महिन्यानंतर ते कट करतं किंवा जी काही यंत्रणा आहे महावितरण सारखी ते जाऊन कट करणार. तर त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यात खोलात नको जायला आपण. सर, माझा असा प्रश्न होता की सध्या भारत पाकचा जो संघर्ष सुरू आहे, जी युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे, किंवा मागे युक्रेन आणि रशियाचा सुद्धा जो युद्धाची स्थिती होती, तर त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की एखाद्या देशामध्ये युद्ध सुरू राहिलं तर खनिज साठा अपुरा पडतो. म्हणजे जे ऑइल असतील, फॉसिल्स असतील, तर त्यांची आयात निर्यात बंद होते. तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्या देशाला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल युद्धजन्य स्थितीत किंवा आणीबाणीच्या स्थितीमध्ये, तर तो काळ म्हणजे आपल्याकडे तितका खनिज साठा आहे का अजूनही की तो देश सर्व्हाइव्ह करू शकेल? हो, नक्की असतो. आता युक्रेनच्या युद्धाचा आपल्याला खरं म्हटलं तर फायदा झाला ह्या सगळ्या विषयामध्ये. अन्य डेव्हलप कंट्रीजचं अगदी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर अमेरिकेचं किंवा अन्य काही देशांचा आपल्यावरती बराच दबाव होता, युरोपियन कंट्रीजचा, की तुम्ही रशियाकडनं तेल विकत घेऊ नका. आत्ता आपल्याला आपण समजा सौदी अरेबियाकडनं घेतो किंवा अन्य मिडल ईस्टच्या कंट्रीजमधनं आपण घेतो, तर ते जे काही रेटला देतात त्यापेक्षा कितीतरी कमी रेटमध्ये आपल्याला रशिया आपल्याला तेल देत होतं. रशिया असं का करत होतं तर ते आत्ता युद्धजन्य स्थितीमध्ये आहे. बाकी अन्य सगळ्या देशांनी त्यांच्याबरोबर काही सँक्शन्स लावलेली आहेत, त्यामुळं त्यांची इकॉनॉमी तशी स्लो डाऊन झालेली आहे. रशिया आणि भारताची मैत्री आहे, त्यामुळे भारताने असं ठरवलं की मग आता समजा 100 रुपयाला घेतो इकडनं आणि कोणीतरी 80 रुपयाला देतोय, तर मला 80 रुपयाला घ्यायचा काही अडचणीचा विषय नाही.
फक्त याच्यामध्ये मग अनेक ज्या अन्य देश आहेत त्यांनी आपल्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला, जो आपण झुगारून लावला की आम्हाला जिथनं मिळेल तिथनं घेऊ, जसं स्वस्त असेल तिकडून घेऊ. तर त्यामुळं अशी जेव्हा परिस्थिती येते त्यावेळेला त्यातनं अनेक कमर्शियल किंवा स्ट्रॅटेजिक अँगल पण समोर येतात. आणि युद्धजन्य स्थितीमध्ये फक्तच नाही पण अदरवाईज पण प्रत्येक देशामध्ये असा साठा असतोच, तो करायलाच लागतो. कारण युद्ध किंवा तत्सम फ्लड आहे किंवा नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, अर्थक्वेक आहे, याच्यामुळं काय इम्पॅक्ट कुठं येतील ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळं स्ट्रॅटेजिक रिझर्व्स हे ह्या विषयातली नक्की असतात. एस्पेशली कोल असेल किंवा ऑइल असेल या विषयात नक्की ठेवायला लागतात. सर मगाशी तुम्ही पवनचक्कीचा उल्लेख केलात, तर आपल्याकडे मागे जी मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, तर पवनचक्की, भूसंपदा आणि तो मग त्यातनं निर्माण झालेला संघर्ष, या सगळ्यातनं त्यांची हत्या करण्यात आली. सो एकीकडे आपण या 17 SDGsबद्दल बोलतो आणि दुसरीकडे त्या गावामध्ये जर पवनचक्की सुरू झाली असती तर कदाचित संपूर्ण गावाला वीज मिळाली असती किंवा सुविधा मिळाल्या असत्या. तर याकडे तुम्ही कसं बघता? की याच्यामध्ये दोन वेगळे पैलू मला वाटतं लक्षात घेतले पाहिजे. एक भाग जो आहे तो एनर्जी सिक्युरिटी असं आम्ही त्याला नेहमी म्हणतो. आम्हाला ज्या कुठल्या प्रकारात ज्या कुठल्या क्वांटिटीमध्ये ऊर्जा हवी आहे ती आम्हाला सतत मिळाली पाहिजे. फक्त 1 महिना 2 महिने मिळून चालणार नाही आहे, ती सतत आम्हाला मिळाली पाहिजे. हा एक भाग आहे. त्यामुळं आपण त्याला एनर्जी सिक्युरिटी असं नाव देऊ. एनर्जी सिक्युरिटी जसं महत्त्वाचं आहे तसंच प्रत्येकाला फूड पण मिळालं पाहिजे, तसं फूड सिक्युरिटी पण महत्त्वाचं आहे. त्यामुळं जी काही आपली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला प्रत्येकाला आवश्यक तेवढं धान्य आपण पिकवलं पाहिजे, प्रत्येकाला अन्न तेवढं मिळालं पाहिजे. हे सगळं करत असताना एनर्जीसाठी किंवा टिपिकली इलेक्ट्रिसिटीसाठी किंवा ॲग्रिकल्चरसाठी दोघंही गोष्टींना पाणी आवश्यक आहे. कारण कोळशामध्ये पासून जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो तेव्हा पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करायला लागतो. ॲग्रिकल्चरमध्ये पाणी आवश्यकच आहे. त्यामुळं हा ट्रँगल आहे, व्हॉट वी कॉल इट ॲज अ नेक्सस, एनर्जी, वॉटर आणि फूड, दॅट इज द नेक्सस. आणि प्रत्येकजण एकमेकांवरती इम्पॅक्ट करत असतं. तुम्ही कुठल्याही एका बाजूला कमी जास्त काही केलं तर त्याचा परिणाम दुसऱ्या 2 गोष्टींवरती नक्की व्हायचे आहेत. तुझा जो प्रश्न आहे की आत्ता कुठलीही भूसंपदा, कुठलीही लँड कुठल्या तरी भागातली, त्यातनं होणारे वाद हे 2 प्रकारचे आहेत मुळात. एक जो आहे तो स्ट्रॅटेजिक वाद आहे. स्ट्रॅटेजिक वाद आहे इन द सेन्स यूज ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ यूज बेसिकली जो आहे. म्हणजे मी एखादी जमीन जी आहे, शेतजमीन जी आहे, ती मी आता सोलर एनर्जीच्या प्रोजेक्टसाठी द्यायची आहे का पवन ऊर्जेच्या प्रोजेक्टसाठी द्यायची आहे, का मी त्याच्यावरती धरण बांधायचं आहे, का तिथनं रोड कन्स्ट्रक्शन करायचं आहे, का त्याच्यावरती अन्य काही प्रकल्प करायचा आहे. बराच वेळा काय होतं की सरकारी जमीन जी असते त्या सरकारी जमिनीच्या पलीकडे जाऊन खाजगी जमिनी पण ह्या सगळ्या याच्यामध्ये सरकारला ॲक्वायर करायला लागतात किंवा जे काही प्रोजेक्ट तयार करतात त्यांना ते ॲक्वायर करायला लागते. मग आता याच्यामध्ये तसं म्हणलं तर नुकसान हे शेतकऱ्याचं आहे. जर ती जमीन जी आहे ती पिकाऊ असेल तर त्यांनी ती पिकाऊ जमीन एखाद्या प्रकल्पाला द्यायची का नाही द्यायची. आत्ता आपल्याकडं पुरंदरला नवीन एअरपोर्ट व्हायचं आहे. गेल्या 8-10 दिवसातल्या बातम्या जर बघितल्या तर तिथला लोकल जे काही गावकरी आहेत त्यांचा त्या प्रकरणाला विरोध आहे आणि तो सगळ्या मोठ्या प्रोजेक्ट्सला त्या ठिकाणी कदाचित होतच असतो. समृद्धी महामार्गासारखा अजून दुसरा एक महामार्ग शक्तीपीठ जो आहे तो पण व्हायचा आहे, तर त्याला पण काही ठिकाणी विरोध तसा चालू आहे. तर त्यामुळं असे जे प्रकल्प आहेत, जे विकासाचे प्रकल्प आहेत, त्याला कुठल्या तरी शेतकऱ्याची कुठली तरी जमीन ही लागणारच आहे. आता प्रश्न आहे की त्या शेतकऱ्यांनी ती जमीन द्यायची का, आणि द्यायची असेल तर मग त्याला योग्य तो मोबदला मिळणार आहे की नाही मिळणार आहे. आणि हा थोडासा संवादाचा प्रश्न आहे की योग्य प्रकारे संवाद जर त्या ठिकाणी साधला गेला आणि योग्य किंमत जर त्या ठिकाणी दिली गेली तर अनेक प्रकल्प आपल्याकडं चालू आहेत किंवा नवीनही होत आहेत. अनेक ठिकाणी लँड ॲक्विजिशन ही सहज गतीने होतो, पण त्याचे विशिष्ट नियम आहेत. ते नियमांच्या चौकटीत सरकारने पण राहिलं पाहिजे आणि
जनतेने पण राहिलं पाहिजे. आम्हाला सगळा विकास तर पाहिजे, पण आम्ही जमीन पण नाही देणार. आणि सरकारच्या बाजूने आम्हाला जमीन पाहिजे आणि योग्य मोबदला नाही देणार. ह्या दोघही गोष्टी तशा सोयीस्कर नाही आहेत. तर त्यामुळं प्रश्न तुझा जो होता की हे असे जे इन्सिडन्सेस येतात ते मुळात त्या कॉन्फ्लिक्टमधनं येतात. मग अशी म्हटलं स्ट्रॅटेजिक कॉन्फ्लिक्ट हा एक आहे. दुसरा जो त्यातला कमर्शियल अँगल आहे की मला मिळणारा त्यातला मोबदला जो आहे तो योग्य आहे का नाही आहे. पण हे सगळं पुन्हा मी माझा जो ह्या विषयातलं काय म्हणता येईल त्याला मुख्य सूत्र जे आहे, एखाद्या व्यक्तीची सस्टेनेबिलिटी किंवा एखाद्या प्रकल्पाची सस्टेनेबिलिटी, एखाद्या देशाची सस्टेनेबिलिटी, हे सगळं जे आहे हे त्या त्या ठिकाणी स्थानिक गोष्टींवरती अवलंबून आहे आणि ते रिलेटिव्ह आहे बऱ्यापैकी. ओके, मला जे सस्टेनेबल वाटेल ते पुरंदरच्या माणसाला कदाचित नाही वाटणार, ते लातूरच्या माणसाला कदाचित नाही वाटणार. मुंबईचा माणूस म्हणाल हे काय फारच सोपं आहे, यांना काय 200-400 रुपये दिले की सगळा विषय मिटतो. आणि म्हणून मी मगाशी म्हणलं की जर त्याची जमीन जर घेतली जाणार असेल तर योग्य मोबदला खाजगी संस्था असो, सरकारी यंत्रणा असो, त्या संबंधित शेतकऱ्याला नक्की मिळाला पाहिजे. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या अनअवॉइडेबल असतात. फॉर एक्झाम्पल मला इथनं मी रस्ता प्लॅन केलेला आहे. रस्ता प्लॅन करताना 100 गोष्टी लक्षात घ्यायला लागतात आणि त्या रस्त्यामध्ये प्लॅन केल्यानंतर एखादी पर्टिक्युलर शेतकरी जमीन जात असेल तो खूप जेन्युइन पण असेल, पण राष्ट्रीय हित जे आहे किंवा राज्याचं हित जे आहे ते तुम्ही बाजूला ठेवून एका पर्टिक्युलर एका 2-4 फॅमिलीसाठी सगळं कॉमन जे काही इंटरेस्ट आहे तो बाजूला नाही सारू शकत. आणि असं जर केलं तर मग अनऑर्गनाइज डेव्हलपमेंट त्यातनं कदाचित आपल्याला बघायला मिळेल, त्याचे वेगळे परिणाम आहेत पुन्हा. त्यामुळं माझं त्यातला टेक असा आहे की शेतकऱ्याला जमीन नक्की त्याला योग्य प्राईसनी किंवा जे काही बाजारभाव आहे त्या सरकारी नियमाप्रमाणे नक्की दिले गेले पाहिजे. सर, आता आपण म्हणजे टार्गेट्सबद्दल जर बोललो तर टार्गेट्समध्ये युजली आपण फ्युचरचा जर विचार केला तर AI बद्दल तर बोललंच पाहिजे. मोस्ट ऑफ द सिटीजमध्ये आता AIचा यूज आपण करतो आहे एनर्जी सेव्ह करायला किंवा अफोर्डेबल एनर्जीजसाठी. बट म्हणजे विलेज एरियामध्ये तर त्याचा पण वापर तर झालाच पाहिजे ना. आणि इवन म्हणजे कधीपर्यंत आपण हे सगळं अचीव करू शकतो ॲज अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. आता याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे डायनॅमिक आहे सगळं. म्हणजे आज ठरवलं आणि 5 वर्षांनी अचीव केलं असं होणार नाही. त्याचं कारण असं आहे की जसजसं आपण पुढे जाऊ तसतशी आपली रिक्वायरमेंट वाढत जाते, पॉप्युलेशन वाढत जातं, डिमांड वाढते आहे. वी आर गोईंग इन अ इंडस्ट्रियल फेज किंवा ग्रोथ फेज. आपण वी आर एमिंग ॲट 5 ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे वगैरे. तर ह्याला जास्तीत जास्त ऊर्जा किंवा इलेक्ट्रिसिटी या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. आता आपल्याला विकास आणि पर्यावरण या दोघांचं संतुलन साधून पुढे जायला लागणार आहे. म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत आणि ते एक नाही आहेत, ते 17 वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा इंटरफेस आहे. या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये 17 गोल्स का आले तर ह्या सगळ्यांना सांभाळून मग पुढे जायचं आहे. तर त्याच्यामध्ये टार्गेट्स तू जे म्हटले मगाशी, तर टार्गेट्स आपण आत्ता इलेक्ट्रिसिटीची बोलूयात, कारण इलेक्ट्रिसिटी तसा माझा स्वतःचा विषय आहे, पण अदरवाईज पण आपल्या सर्वांच्या आवडीचा तसं महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, तेव्हा आमची जनरेशनची कॅपॅसिटी जी होती ती साधारण 1300-1400 मेगावॉट, त्याचं युनिट आहे मेगावॉट, तर एवढीच होती. तर 75-78 वर्षानंतर ते 1340 का 1370 मेगावॉटवरनं आपण आत्ता आलो आहे 4,75,000 मेगावॉट्स. ओके, सो आवर ट्रॅव्हल इज फ्रॉम फक्त 1300-1400 मेगावॉट्सवरनं 4,75,000 मेगावॉट. यातली गंमत अशी आहे की गेल्या 10 वर्षात ह्या 4,75,000पैकी 2,00,000 मेगावॉट्स ही गेल्या 10 वर्षामध्ये आपण ॲड केलेली आहेत. की एवढी कॅपॅसिटी, एवढे इन्व्हेस्टमेंट आपण गेल्या 10 वर्षामध्ये आत्ता भारतामध्ये, आपण भारताचा विचार करतोय. आता गंमत इथून पुढं आहे.
ही जी काही 4,75,000 आहे यातली आजच्या तारखेला जवळजवळ 55-56% इलेक्ट्रिसिटी हे आपण कोळशापासून तयार करतो, विच इज अ पोल्युटिंग सोर्स. हो. त्यातनं प्रदूषण होणार आहे. आणि आम्ही आत्ता एक टार्गेट भारताने ठरवलं आहे, किंवा तुम्हाला माहीत असेल की मला माहीत नाही, NDC नावाचा एक प्रकरण आहे, नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन, NDCs. तर NDCs काय आहे, तर हे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत जे इंटरनॅशनली ठरवले गेलीत त्याच्यामधलं भारताचं कॉन्ट्रीब्युशन काय राहणार आहे. तर ते भारताचं कॉन्ट्रीब्युशन आम्ही जे इंटरनॅशनल कमिटमेंट आहे या क्लायमेट चेंज विषयातल्या, ज्या UNFCCCनी जे काही दरवर्षी कॉप नावाचं एक कॉन्फरन्स होते, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज नावाने दरवर्षी सगळे देश भेटत असतात आणि स्वतःची टार्गेट्स आणि सगळं सेट करत असतात. त्या कॉपमध्ये हे असं कधीतरी आला विषय आणि त्यातनं NDC प्रत्येक देशाने आपापल्या कमिटमेंट दिल्या आहेत. आपली कमिटमेंट अशी आहे की 3 मेजर गोल्स आहेत. तर पहिला गोल असा आहे की आमचं जे GHG इमिशन आहे, जे ग्रीन हाऊस गॅस इमिशन फ्रॉम ऑल ॲक्टिव्हिटीज, नॉट ओनली फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी जनरेशन, मग त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल असेल, वेस्ट असेल, ॲग्रिकल्चर वेस्ट असेल, अन्य ॲक्टिव्हिटीज, सगळ्या ह्याच्यातनं जे काही ग्रीन हाऊस गॅस इमिशन होतं तर ते 2005 साली जे होतं, ओके, आता आपण 2025ला आहे. तर आम्ही असं आत्ता म्हणतोय ॲज अ कंट्री म्हणून की वी विल ब्रिंग आवर GHG इंटेन्सिटी टू 45% लेवल ऑफ 2005. ओके, म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं जिथं ग्रीन हाऊस गॅस इमिशन होतं ते कट करायचं थोडक्यामध्ये. आणि हे कधीपर्यंत अचीव करू, तर 2030 पर्यंत अचीव करू, असा पहिला गोल आहे. त्यामुळे सगळ्या इंडस्ट्रीयल प्रोसेसेस, सगळे ट्रान्सपोर्टेशन, यू टेक एनी ॲक्टिव्हिटी जिथं एनर्जीचा कारण कुठलीच ॲक्टिव्हिटी, आता हे जे काही करतोय आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर आहे, तर कुठलीही ॲक्टिव्हिटी ही विदाऊट इलेक्ट्रिसिटी किंवा विदाऊट एनर्जी आपण करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये GHG इमिशन कट करणे एक पहिलं टार्गेट आहे. दुसरं टार्गेट जे आहे ते 2030 पर्यंत 50% इलेक्ट्रिसिटी जनरेशन हे क्लीन एनर्जीमधनं किंवा नॉन फॉसिल फ्युएल्स याच्यामधनं आलं पाहिजे, असं आमचं नॅशनल लेवलचं टार्गेट आहे. आता 2030ला किती इलेक्ट्रिसिटी आपल्याला लागणार? आज जो 4,75,000 असा आकडा आहे मेगावॉटचा, आजच्या मार्च 2025चा आकडा आहे. तर तोच 2030ला आमची रिक्वायरमेंट आहे जवळजवळ 9 लाख मेगावॉट. मी परत सांगतो आणि मग थोडा विचार करू. आज 4,75,000 जनरेशन कॅपॅसिटी आहे. 2025 ते 2030 5 वर्ष 4,75,000 वरनं साधारण 9 लाख मेगावॉटपर्यंत जायचं आहे. जी 4,75,000 मेगावॉट जनरेशन कॅपॅसिटी उभी करायला आम्हाला 78 वर्ष लागलीत, 78 इयर्स. इथून पुढची 5 वर्षामध्ये 4,75,000 आणि 9 डिफरन्स झाला 4,25,000. जे काम साधारण 78 वर्षात केलं ते काम पुढच्या 5 वर्षात करायचं आहे. सो दॅट इज द ऑफिशियल टार्गेट. ओके, अँड दॅट टू द मेजॉरिटी. हे सगळं केल्यानंतर त्यातली 50%च फक्त क्लीन असणार आहे. म्हणजे 2030 पर्यंत काय अचीव करायचा प्रयत्न करतोय, तर 9 लाखापैकी 50% म्हणजे 4.5 लाख मेगावॉट ही फक्त क्लीन असणार आहे. ओके, राहिलेली पुन्हा जे आहे आपलं ते चालू राहणार आहे, कोळसा तेल जे काय आहे. तर हा एक भाग झाला, हे शॉर्ट टर्म टार्गेट झालं. थोडं लॉंग टर्म गेलो तर 2070 इज द टार्गेट वेअर वी वॉन्ट टू अचीव द नेट झिरो. नेट झिरो म्हणजे आम्ही जेवढं कन्झ्युम करू तेवढं सेव्ह करू, असं सगळं जे काही आहे किंवा इमिट करू तेवढं सेव्ह करू. तर टोटल बॅलन्स जो आहे तो 0 राहायला पाहिजे. बरोबर. तर असं वेगवेगळ्या कंट्रीजची कमिटमेंट आहेत. काही कंट्रीजची 2040ची आहेत, काही कंट्रीजची 2050ची आहे. आपली कमिटमेंट टू द वर्ल्ड इज 2070, नेट झिरो बाय 2070. तर हे 3 मुख्य टार्गेट्स आहेत. 45% ऑफ GHG इमिशन बाय 2030, त्याच्यानंतर 50% ऑफ क्लीन एनर्जी और इलेक्ट्रिसिटी जनरेशन बाय 2030 आणि नेट झिरो.
असे बाय 2070 2070. अशी 3 मुख्य उद्दिष्ट घेऊन आपण पुढे जातो. मला असं वाटतंय की आज आपण भरपूर बोललो अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी. काही गोष्टी ज्या माहिती नव्हत्या प्रेक्षकांना त्या कळल्या की व्हॉट इज क्लीन एनर्जी, किंवा हे आपले टार्गेट्स त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय, आणि प्रत्येक जणांनी स्वतःमध्ये ते इन्कल्केट करणं. जसं मी आज एक सोलर वॉच घातलेला आहे, तर अशा छोट्या छोट्या बदलांनी सुद्धा आपण बरंच पोल्युशन जे हे एनर्जीचे बाय प्रोडक्ट्स आहेत, जसं सर म्हणाले जे माहिती नव्हतं की हे कित्येक प्रमाणात ॲश किंवा कित्येक प्रमाणात जो गॅस बाहेर पडतो तो किती घातक आहे हे आज आपल्याला कळलंय, आणि आपण त्या दिशेने वाटचाल करू. सर, आज आपण आमच्या ह्या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आम्हाला सांगितलीत. मला फक्त क्लोज करायच्या आधी फक्त एकच विषय ओके. जो मला सांगायचा आहे की हे सगळं होत असताना याच्यात प्रत्येकाची आपली स्वतःची काहीतरी भूमिका असली पाहिजे. बरोबर. आणि ती असताना मग आम्ही काय करू शकतो? हे सगळं ग्लोबल वॉर्मिंग काय आपण स्वतः जाऊन बदलू शकत नाही, पण आम्ही काय बदलू शकतो तर आपल्या घरातलं विजेचा वापर हा आम्ही नक्की बदलू शकतो. तर महिन्याला आमचं बिल 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये जे काही येत असेल ते नक्की कमी करायचं. फक्त बिल म्हणून नाही, पण विजेचा वापर म्हणून कमी करायचा नक्की प्रयत्न करू शकतो. अन्य प्रकारचं पोल्युशन जे आहे, मी जर आत्ता ऑइलची किंवा पेट्रोलची गाडी वापरत असेल तर मी इलेक्ट्रिसिटीचं व्हेकल वापरू शकतो का? इलेक्ट्रिक व्हेकल वापरू शकतो का? इलेक्ट्रिक व्हेकल सोलरवरती चार्ज करू शकतो का? तर असे सगळे विषय वैयक्तिक आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेले आहेत. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी जे आहेत त्यांनी एक 2-3 वर्षापूर्वी लाईफ नावाची एक कन्सेप्ट सगळ्यांना दिली आहे. लाईफ इज लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. लाईफ मिशन आहे विच इज इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट. आणि प्रयत्न असा आहे की प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही कन्सेप्ट पोचली पाहिजे. आणि लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आमची स्वतःची जगण्याची पद्धती जी आहे ती पर्यावरणपूरक झाली पाहिजे. आणि ती जर झाली तर मग आपल्या वैयक्तिक स्तरावरती आपण आपला जो काही GHG इमिशन आहे ते कमी करू शकू. मग त्याच्यासाठी काय काय करता येईल तर साध्या गोष्टी आहेत. इलेक्ट्रिसिटीचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे. शक्यतोवरी आवश्यक असेल तिथं क्लीन एनर्जी, जसं मॅडम म्हणलं की आमच्या घरावरती रूफटॉपचं सोलर आम्ही लावलेलं आहे, तर शक्य तिथं ते प्रकारचे डिव्हाइसेस आपण लावले पाहिजे. आता बाय द वे सरकार खूप मोठ्या प्रमाणात हे प्रमोट करतं आहे, सबसिडी पण देत आहे. तर त्यामुळं प्रत्येकाने आपल्या घरावरती जर सौर ऊर्जा किंवा रूफटॉप सोलर लावलं तर त्यातनं आपण एक मोठं कॉन्ट्रीब्युशन ह्या सगळ्या विषयात देऊ शकतो. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या प्लास्टिकचा विषय आहे, मिनिमम प्लास्टिक कसं आपण हे करता येईल, ई वेस्टचा विषय आहे. तर त्यामुळं लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट मला दैनंदिन आयुष्यामध्येच मी असं वागेल किंवा जगेन की माझा इम्पॅक्ट एकूण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कमीत कमी किंवा माझं कॉन्ट्रीब्युशन जे काही आहे ग्रीन हाऊस गॅस इमिशनमध्ये ते कमीत कमी असेल. असा जर प्रयत्न केला तर हे सगळं जे काही क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हा जो विषय आहे तो आपल्याला खऱ्या अर्थाने कळला आणि त्याच्यात आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आपल्या स्वतःच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण देऊ शकलो याचं समाधान आपल्या सगळ्यांना मिळू शकतं. सर, आज तुम्ही इथे आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आम्हाला सांगितलीत. मुख्य म्हणजे शेवटची जी लाईफ माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आपल्याला सांगितलंय, तर आपण इंडिव्हिज्युअलीच ते सुरू करायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने. म्हणजे मी नेहमी म्हणते की सेल्फ डिसिप्लिन जो आपण म्हणतो तो केला तर नक्कीच आपला खारीचा वाटा याच्यामध्ये मिळू शकतो. आणि तुम्ही आलात, मी स्कूल ऑफ मीडिया कडनं तुमचे खूप खूप आभार मानते आणि अशाच चांगल्या पॉडकास्टमध्ये परत तुम्ही या ही तुम्हाला मी विनंती करीन. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही बोलवलं आणि संधी दिली या संवाद साधायची. सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार. तर अशाच इंटरेस्टिंग पॉडकास्टसाठी आमच्या स्कूल ऑफ मीडिया आर्ट या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.